तर इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अखेर आज पुन्हा पावसानं दमदार पुनरागमन केलंय। जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या याच पावसानं आज अगदी जिल्हाभरात जोरदार हजेरी लावली आहे आणि शेतकऱ्यांना सुखद दिलासा दिलेला आहे। काळ्या ढगांच्या गर्दीसह सुरू झालेल्या पावसामुळे सगळ्या जिल्ह्यात आनंदाचं वातावरण आहे। दरम्यान आता भारतीय हवामानशास्त्र विभागानं सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केलाय। पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे। म्हणूनच प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचंही आवाहन केलंय। कशा पद्धतीने करतात, काय करतात ते आपण त्यांना विचारणार आहोत। खरं तर आजपासून तुम्ही शेतीला सुरुवात केली, काय सांगाल? सांगू इच्छितो एवढंच की या सिंधुदुर्गामध्ये 2-3 दिवस पाऊस जास्त झाला, त्याच्यामुळे इथे शेती सुरुवात केली आहे। आणि याच्या पुढे आता बघूया पावसावर आहे काय करतोय ते त्याच्यावरती पाऊस जर जास्त झाला तर शेती पण चांगली जाईल आणि काय पीक पण चांगलं येईल। आपण पाहतोय 15 दिवस दडी मारली होती या पावसाने, त्याच्यामुळे शेती तुमची रखडली होती। काय तुमचं नुकसान? तरी नाही मग जर खूप नुकसान झालं आहे त्याच्यावरती। आता ते हे पाऊस आल्यामुळे त्याच्यामुळे चांगली शेती चालू आहे। काय काय शेती करता तुम्ही नेमकी, काय सांगाल? आम्ही भात शेती करतो आणि भुईमुग शेती आम्ही करतो आणि हे करतो नाचणी करतो। हे याच्यामुळे नांगरणी न झाल्यामुळे ती रखडून राहिली, पुढे 15 दिवस झाले। आता मात्र भरपूर पाऊस झालाय, तुम्ही आनंदित आहात का? हो, भरपूर आहे आणि असाच राहून दे पाऊस भरपूर। नक्कीच। तर हे होते हुमरमळा गावचे शेतकरी होते आणि त्यांनी या शेतीत आजपासूनच सुरुवात केली। खरं तर सांगायचं झालं तर 15 दिवस या पावसाने दडी मारलेली होती आणि आजपासून पाऊस मात्र सुरू झाल्यामुळे शेतकरी कुठेतरी जो आहे तो आनंदित आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अक्षय सह गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।